केस खूप गळत आहे, टक्कल पडलाय, विरळ होत चाललेले आहे. तसेच बघा खूप रुक्ष झालेले आहे, स्मूथ नाही आहेत, शाईन नाही आहे केसांना. तर त्यावर आज मी घरगुती तुम्हाला हर्बल शॅम्पू दाखवणार आहे, की तो बघा तुम्ही एकदा बनवला तर 3 ते 4 महिने सहज तुम्ही वापराल. आता त्यासाठी इथे बघा मी काही पावडरी आणलेल्या आहेत. त्या पावडरी किती प्रमाणामध्ये घ्यायच्या, कशा पद्धतीने हर्बल शॅम्पू घरच्या घरी बनवायचा, तर याने तुमचे सगळ्या केसांचे प्रॉब्लेम दूर होतील आणि केस दाट अगदी बघा गळायचे जागेवर थांबतील आणि केसांचे कुठलेही प्रॉब्लेम असू द्या ते लगेच सॉल्व्ह होतील. केसांमधील कोंडासुद्धा जाईल. तर तर ह्या किती प्रमाणामध्ये घ्यायच्या, कशा पद्धतीने बनवायचा हर्बल शॅम्पू, क्वांटिटी किती ठेवायची, हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आणि कोणत्या कोणत्या पावडरी हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर आवळा पावडर, शिकेकाई पावडर, रिठा पावडर आणि हे कलोंजी आहे ब्लॅक कलरचं. तर कलोंजी म्हणजे तुम्हाला माहीत आहे का? तर काहींना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते की कलोंजी म्हणजे कांद्याचे बी असतात. तर ते केसांसाठी खूप फायद्याचे असतात. तर आता बघा ह्या पावडरी मी एका ताटामध्ये सगळ्या काढून घेते. तर याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते की कुठली पावडर किती प्रमाणामध्ये घेतलेली आहे. तर ही आहे रिठा पावडर. आता ही रिठा पावडर, शिकेकाई पावडर हे 250 ग्रॅम मी घेतलेलं आहे. ह्या वेळेला मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे. लास्ट टाईम मी अगदी 50-50 ग्रॅम आणून बनवलं होतं. तर तुम्ही एकदा जर बनवलं तर तुम्हाला 3 ते 4 महिने हा शॅम्पू सहज जातो. अगदी घरातल्यांनी सगळ्यांनी लावलात तरी चालेल. सगळे केसांचे प्रॉब्लेम जागेवर थांबतील आणि केस भराभर वाढतील बघा. तर आता शिकेकाई पावडर, रिठा पावडर हे मी 250 ग्रॅम घेतलं. कलोंजी मी त्याच्या 50% म्हणजे अगदी बघा 100 ग्रॅम मी कलोंजी इथे अर्धं पॅकेट मी यूज करणार आहे. ते कशा पद्धतीने करते हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ह्या पावडरी मी काढून घेतलेल्या आहे. आता तुम्हाला क्वांटिटीवरून कळतच असेल की याचं प्रमाण किती आहे. तर हे 250 ग्रॅम दोन्ही पावडरी मी काढून घेतलेल्या आहे. आणि आता आवळा पावडर, तर ह्या आवळा पावडरचं मी हाफ पॅकेट टाकणार आहे यामध्ये. तर 100 ग्रॅम मी आवळा पावडर घेते आहे. आणि आवळा पावडर ह्या ज्या पावडरी आपण यूज करणारे हे एवढ्या केसांसाठी इफेक्टिव्ह आहे ना, की एवढे छान केस स्मूथ शाईन होतात आणि त्यासोबत केसांमध्ये सगळा डॅन्ड्रफ नाहीसा होतो, हेअरफॉल जागेवर थांबतो आणि केस भराभर वाढतात. तुम्ही जर एकदा वापरला की बघा तुम्हाला फरक जाणवेल केसांमध्ये. एवढे छान केस होत आहेत. आणि केस शॉर्ट असू द्या किंवा लाँग असू द्या, ते जेव्हा छान स्मूथ शाईन असतात तेव्हा बघायला खूप छान वाटतं. तर तर फार उशीर न लावता आता आपण सुरुवात करूया. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता ह्या भांड्यामध्ये बघा, तर हे कलोंजीचं मी हाफ पॅकेट याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. आणि तसेच त्यामध्ये आता मी इथे कढीपत्त्याचा वापर करणार आहे. तर हा कढीपत्ता म्हणजे घरामध्ये सुकलेला आहे, तो मी त्याच्यामध्ये घालणार आहे. तर तो पूर्ण आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे, मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहे. कढीपत्ता आणि कलोंजी तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी एकदम बारीक पावडर केलेली आहे, ती पण त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे. तर जे कलोंजी आणि कढीपत्ता वगैरे आपण ॲड केला आहे, तर त्याने केस खूप काळेभोर आणि अगदी घनदाट होतात. एवढे दाट केस व्हायला लागतील ना, की बघा तुम्हाला अगदी महिनाभरातच फरक जाणवेल, तुम्ही जर कंटिन्यू हा शॅम्पू लावला तर. आता ह्या पावडर मी सगळ्या ताटामध्ये काढून घेतल्यात. तुम्ही बघू शकता इथे बघा प्रमाण. आवळा पावडर 100 ग्रॅम घेतली आहे. कलोंजी, कढीपत्ता हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेतले. कलोंजी मी इथे 50 ग्रॅमच वापरलेली आहे. आणि रिठा पावडर, शिकेकाई पावडर ही 250 ग्रॅम घेतलेली आहे. तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम 100 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता रिठा पावडर आणि शिकेकाई पावडर. आता रिठा पावडर माहिती आहे तुम्हाला, रिठ्याचे जे बिया असतात ते बघा त्याचा फेस होतो. तर एवढं छान की तुम्हाला कंडिशनर लावायची सुद्धा गरज पडणार नाही ह्या पावडरने तुम्ही जर केस धुतले तर. तर आता इथे मी 2.5 लिटर पाणी घेतलेलं आहे बघा. तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या पावडरी सगळ्या घालून घ्यायच्यात आणि मिक्स करायचे व्यवस्थित. तर इथे मी मोठं भांडंच ठेवलेलं आहे गॅसवर, कारण हे एकदा जर शॅम्पू बनवला तर हा 5 ते 6 महिनेसुद्धा जातो. आणि कसा ठेवायचा, कसा स्टोअर करायचा, कसा वापरायचा हे सुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक स्टेप तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने केलेला आहे शॅम्पू. आता इथे बघा 2.5 लिटर पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये ह्या पावडरी व्यवस्थित सगळ्या मिक्स करून घ्यायचं आहे. पहिलं चमच्याने सगळी मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे.
पाणी जास्त गरम करून त्यामध्ये पावडरी टाकायच्या नाही आहेत. गरम पाण्यात पावडर जर टाकली तर त्याच्या गाठी होतील आणि त्या पुन्हा तुम्हाला बारीक करायला, फोडायला, मिक्स करायला खूप टाईम जाणार आहे. त्यामुळे तुम्ही थंड पाण्यात ह्या पावडरी पहिला मिक्स करून घ्यायच्या आणि नंतर गॅसवर ठेवायचा आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे आपण सगळे आयुर्वेदिक पावडरही वापरलेल्या आहेत. तर जेवढं आपण आयुर्वेदिक घटक वापरू तेवढे ते नॅचरल आपले केस दिसायला लागतात आणि कुठलंही तुम्हाला बघा साईड इफेक्ट कुठलेही होणार नाही. त्यासोबत एवढे छान केस होतील ना की एवढे महिनाभरातच लगेच केस वाढायला लागतील. अगदी विरळ झालेले केससुद्धा दाट होतील, स्मूथ शाईन होतील. आणि लास्ट टाईमसुद्धा मी हर्बल शॅम्पूचा व्हिडिओ शेअर केला होता तुमच्यासोबत की ते शेंगा आणून केला होता मी, रिठा आणि शिकेकाईच्या शेंगा वगैरे आणून. तर ती खूप लाँग प्रोसेस आहे, खूप वेळ जातो त्याला करायला. परंतु दोन्ही जरी आपण अशा पद्धतीने केलं, तुम्ही पावडरही आणून केला आणि तसाही केला तरी दोन्हींचा रिझल्ट सारखाच आहे. त्यामुळे तुम्हाला मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा दाखवलेला आहे शॅम्पू कसा बनवायचा. कारण तुम्ही जर ते शेंगा वगैरे आणून केला तर खूप लाँग प्रोसेस आहे आणि त्याला खूप वेळ जाणार आहे. तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ बघा चॅनलवर अपलोड केला आहे आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तसाही ट्राय करू शकता किंवा असाही करू शकता. जी तुम्हाला सोपी पद्धत वाटेल तसा तुम्ही शॅम्पू बनवून यूज करू शकता. तर साईड इफेक्ट कुठलेही नाही, एवढं छान रिझल्ट मिळेल ना तुम्हाला. तर बघा घरचेसुद्धा खूप खुश होतील. कारण आपण बघतो की जसं जसं वय वाढतं तसं हेअरफॉल होतो, तर केस स्मूथ शाईन राहत नाही, हेल्दी राहत नाही. त्यामुळे तुम्ही अशी केसांची वेळोवेळी काळजी घ्यायची आहे. आठवड्यातून 2दा ते 3दा केस आपण धुवायचेत, हेअर वॉश करायचाच आहे. आणि त्या अगोदर हेअर वॉश करण्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे हेअर ऑइल मसाज खूप गरजेचा आहे. आठवड्यातून 2दा तुम्ही हेअर ऑइल मसाज करायचा आहे. ते सुद्धा ऑइल कसं बनवायचं ह्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेकआउट करू शकता तिथे जाऊन. कारण ते एवढं हेल्दी ऑइल आहे ना घरी बनवलेलं, तर त्याने खूप केसांना फरक पडतो. अगदी पांढरे झालेले केससुद्धा काळे होण्यास मदत होईल. अगदी बघा तुम्ही ते जेव्हा हेअर ऑइल मसाज करता आणि हा शॅम्पू वापरता तेव्हा तुमचे केस असे काळसर दिसायला लागतील, एवढे छान केस होतात. आणि ते मेथी आणि कढीपत्त्यापासून बनवलेलं आहे हेअर ऑइल मी, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी कोणती पावडर त्याच्यामध्ये ॲड केली, तर ती तुळशी पावडर होती. माझ्याकडे थोडी शिल्लक राहिलेली, तर मी शक्यतो आयुर्वेदिक पावडरचाच वापर करते. तर लास्ट टाईम मी तुळशी पावडरचा वापर केला होता, तर ह्या वेळेला ती थोडी होती म्हणून मी काय आणली नाही, तर तीच मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर तुमच्याकडे अजूनही किती कोणत्याही पावडरी असल्या, हिबिस्कस पावडर मिळते, तुळशी पावडर मिळते, त्याचबरोबर रोजमेरा आहे बघा, ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्यामध्ये शॅम्पूमध्ये आणि खूप छान फरक पडतो बघा केसांना. तर आता हे सतत असं 2-3 वेळा हलवायचे, चांगली उकळी आणायची आणि थोडंसं दाटसर झालं ना की गॅस ऑफ करायचा आहे. फार आटवायचं नाही आहे किंवा उतू पण जाऊ शकतं. हे मोठं भांडं ठेवायचं आहे आणि सतत असं 3-4 वेळा मधून हलवायचं. जवळपास हा शॅम्पू बनवायला अर्धा ते पाऊण तास जातो. म्हणजे थोडंसं दाटसर झाला की गॅस ऑफ करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर एका कंटेनरमध्ये व्यवस्थित तो भरून ठेवायचा आहे. आता तो कसा स्टोअर करायचा हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करत बघू नका, तुम्ही सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला सगळी प्रोसेस लक्षात येईल. कधी काय होतं, एखादं इन्ग्रेडियंट मिस झालं तर मग रिझल्ट आपल्याला 100% मिळत नाही आणि नंतर मग आपण विचार करतो की अरे मी सेम तसंच केलं का असं झालं. तर तुम्ही अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ बघत चला आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझं व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील, कारण मी प्रत्येक वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत असते. तर अशा रीतीने बघा हे उकळी आलेली आहे आणि गॅस ऑफ केला आहे, दाटसर झालं आहे. तर आता पूर्ण थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. कारण ते आटवायलाच खूप वेळ जातो आणि एवढं सगळं प्रोसेस दाखवायची म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे थोडासा मी फास्ट केला आणि अगदी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता हे थंड झालं आहे शॅम्पू आणि आता आपण एका कॅनमध्ये तो मी भरून ठेवते आहे. तर असं आपण एका कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे. तर इथे बघा मी हे छोटं कॅन आहे, अजूनही काही रिकाम्या बॉटल आहेत तर त्याच्यात मी भरणार आहे, कारण माझ्याकडे मोठं कॅन नाही आहे. तर असं तुम्ही स्टोअर करायचं आहे आणि पॅकबंद झाकण लावायचं आहे. तर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये किती दाटसरपणा आलेला आहे शॅम्पूला आणि हा एवढा आयुर्वेदिक आहे ना, तर वास तर खूप छान येतो याचा. तर असं झाकण लावून ठेवायचं आहे.
तर आता मी अजून रिकाम्या बॉटल किंवा डब्यामध्ये मी भरून ठेवणार आहे. आता जवळपास हा एवढा शॅम्पू तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता क्वांटिटी मी केवढी केलेली आहे. म्हणजे 2.5 लिटर पाण्यामध्ये मी हा एवढा शॅम्पू बनवलेला आहे. आणि हा तुम्हाला 5 ते 6 महिने जास्त म्हटलं तरी जाऊ शकतो. घरातल्यांनी सगळ्यांनी लावलात तरी चालेल. लहान अगदी 10 वर्षाच्या पुढे मुली असेल त्यांनी लावलात तरी चालेल. कारण मी माझ्या मुलाला हा जवळपास आता 1-1.5 वर्ष होईन हा शॅम्पू मी वापरते. बाहेरचं कुठलंही प्रॉडक्ट मी आणत नाही आहे. तर त्याचा पूर्णपणे डॅन्ड्रफ नाहीसा झाला आहे आणि केस पण खूप छान स्मूथ शाईन झालेली आहेत मुलांची. त्यामुळे मी हाच शॅम्पू कंटिन्यू करते. तर जवळपास तुम्ही बघू शकता इथे बघा एवढ्या बॉटल झालेल्या आहे. तर एक बॉटल मी बाथरूममध्ये ठेवत असते आणि जेव्हा कधी संपेल तेव्हा पुन्हा कंटेनरमधलं मी त्यामध्ये काढून ठेवते. पाण्याचा हात लावू द्यायचा नाही आहे आणि असंच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे आणि बाथरूममध्ये एकच बॉटल ठेवायची आहे. तर याला असे पाण्याचे हात लागू द्यायचे नाही, खराब होणार नाही आहे. तर नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.